ज्या बाईनं तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्या बाईनं पुन्हा त्या एका खोलीच्या घरात राहायला गेलेलं तुम्हाला तरी आवडेल का? आणि का नाही राहायचं त्यांनी इथं? काय आपल्याकडे जागा कमी आहे का माणसं जास्त आहेत? दादा तेच मगापासून सांगते मी तिला, ऐकलंस? आणि त्यांचं बरोबर आहे. आता शारदाताई, आता मी काही ऐकणार नाहीये तुमचं. आता ठरलंय, तुम्ही इथंच राहायचं बस. म्हणजे ही बाई आता इथे राहणार आहे? नाही शाले, असं काही होणार नाही. आम्ही असं होऊ देणार नाही. थांब बघच, नाही त्या बाईला घराबाहेर हाकललं ना, नाव नंदा लावत नाही. तुम्ही आज चल, आज चल म्हणजे शाले, प्लीज जरा बाहेर जातेस का? मला आणि नंदाला जरा एका महत्वाच्या विषयावरती बोलायचं होतं. थँक्यू. आवडत बाई माझ्या नशिबात आली मूर्ख. मी खूप मेहनत करून सगळं जुळवून आणलंय. माझ्या मेहनतीवर पाणी फेरायचं नाही. हा चला, म्हणजे तुम्ही पण त्या सावीचे गुलाम व्हायला तयार झालात तर ठीक आहे. हा की पण एक दिवस ते तुमच्या सकट आपल्या समध्यांना घराबाहेर काढायला तवा कळेल तुम्हाला. जे व्हायला नको होतं ना ते झाले आणि ते करून बसलाय तुम्ही. अख्ख्या जगाला सांगून टाकलंय की ती कवठेकरांची खरी वारसदार आहे म्हणून. नाही ठीक आहे, तिचं ठीक आहे, पण ती बाई कडची मोल करीन. ती आता या घरात राहून आपल्यावरती हुकूम गाजवणार? असं होऊ देणार नाही. त्या बाईला घरातनं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. मूर्ख बाई, बस बस इकडं, बस इकडं. हे करून तू काय करतेस ठाऊक आहे काय? एका पिंजऱ्यात अडकवलेल्या पोपटाला मुक्त करतेस तू. कसला पिंजरा? आणि तो पक्षी तर राज्य करणार, त्याचं काय? हेच ना तुमच्या खोक्यात घुसत नाही. नंदा, मीच त्या बाईला मुद्दाम इथं ठेवून घेतलंय. अगं त्या सावीला जर का पुढे जाऊन प्रेशर मध्ये आणायची असेल ना तर दुसरी तिसरी कोणी नाही, ही शारदाच उपयोगी पडणार आहे आपल्या. अगं त्या राक्षसाचा जीव जसा त्याच्या पोपटात होता तसा या सावीचा जीव शारदामध्ये. म्हणून हा शारदा नावाचा पोपट आपल्याला जपायलाच हवा. तरच आपण त्या पोपटाचा पुढे जाऊन गळा आवळू शकतो आणि त्या सावीला आपण मोठे ठेवू शकतो. आलं ध्यानात? घुसलं इथं? काय? कुठे? ते मी एवढं गोंधळायला काय झालं? सांगते ना नंतर. जोवर सांगत नाहीस तोवर मी सोडतच नाही बघ. असं करतेस बघ तू. दादाला आणायला चालले. आत्ता नको जाऊस. का नको ना प्रिया? आता झालं ना वहिनी सगळं. अगं फार फार तर काय होईल? दादा नाही म्हणेल यायला. हो ना, मी प्रयत्न तर करून बघते. ठीक आहे, आता तुझी इच्छा आहे तर मी काय बोलणार? मी कोण अडवणार आहे तुला? वहिनी असं नको म्हणूस ना. बर ते सोड, मला सांग कृष्णही कुठे? त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. काल त्यांची औषधांची वेळ झाली आणि तो बलराम घेऊन गेला त्यांना. कुठे ते? असेल तिच्या खोलीत. खोलीत आहेत ना? मी आले. वहिनी तू जा कृष्णाला भेटायला, पण ती आता तिच्या जुन्या खोलीत नाही राहत. मग कुठे? या बाजूच्या छोट्या खोलीत राहते. मग कृष्णाईंच्या खोलीत कोण राहतं? नंदा वहिनी.